अहिल्यानगर शहर शिवसेना यांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे फळांचं वाटप करण्यात आलं। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले, शहर प्रमुख सचिन जाधव, संभाजी कदम, संजय शेंडगे, दिलीप सातपुते, गणेश कवडे, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, दत्ता जाधव, दत्ता कावरे, महेश लोंढे, संतोष गेनप्पा, अनिल लोखंडे, प्रशांत गायकवाड, परेश लोखंडे, काका शेळके, आनंदराव शेळके, सुनील लालबोंद्रे, रवी लालबोंद्रे, संदीप दातरंगे, पोपट पाथरे, विकी लोखंडे, घनश्याम घोलप, अरुण झेंडे, प्रवीण बेदरे, संतोष तनपुरे, कुणाल खेरे, अभि दहीहांडे, सलोनी शिंदे, तृप्ती साळवे, सुनीता बहुले आदींसह महिला आघाडी आणि शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी बोलताना अनिल शिंदे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे वाढदिवसानिमित्त सप्ताहभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हे सर्व कार्यक्रम समाजोपयोगी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या 9 फेब्रुवारी रोजी त्यांचे वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक या आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम संभाजी कदम यांच्या माध्यमातून आज आयोजित केला आहे। आणि खरं तर साहेबांचं काम हे हिंदुत्वाचा वारसा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी शिंदे साहेब जोपासतात। आणि जे मूकबधीर असतील, मनोरुग्ण असेल, पूर्वीच्या काळामध्ये त्यांना ज्या अनुदानित शाळा होत्या त्या अनुदानित शाळेला 800 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांना अनुदान त्या ठिकाणी मिळत होतं। परंतु साहेबांनी एक धाडसी निर्णय घेऊन या ठिकाणी त्या 800 रुपयावर 1600 रुपये असं अनुदान प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी त्यांनी तो निर्णय घेतला, मोठा निर्णय घेतला। तर त्यामुळं आम्ही या ठिकाणी नगर शहरामध्ये कुठले फ्लेक्स लावण्याचा हा जो उपक्रम नेहमी चालतो त्याला फाटा देऊन आम्ही या ठिकाणी सगळेजण, गोरगरीब असतील, मूकबधीर विद्यार्थी असतील, मनोरुग्ण विद्यार्थी असतील, सावली सोसायटी या ठिकाणी सगळे आमचे, मी आता सगळेच सन्माननीय या ठिकाणी आहे, मी प्रत्येकाचं नाव काही या ठिकाणी घेत नाही, परंतु आमच्या सगळ्याच्या वतीने साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो। आज आनंद ऋषीजी हॉस्पिटल या ठिकाणी संभाजी कदम यांच्या वतीने रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं। संभाजी कदम म्हणाले, शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गवासी आनंद दिघे यांच्या विचारावर चालणारे आहे। आजही आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उक्तीप्रमाणेच काम करत आहोत। आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शहराच्या विविध भागांमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या रुग्णालयामध्ये आज शिवसेनेच्या वतीने पक्षाचे प्रमुख नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा जन्मदिवस 9 तारखेला आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून यांची नव्याने ओळख झाली आणि खऱ्या अर्थानं सर्वांच्या जीवनात आनंद पोहोचवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब यांच्या हातून घडलेलं आहे। आणि त्यांचा वाढदिवस हा शिवसेनेच्या वतीने अत्यंत चांगल्या उपयोगी कामांनी आनंद ऋषी हॉस्पिटल हे सर्वसामान्यांचं असतं। आनंद ऋषीचे आशीर्वाद घेऊन गरजूंना बाहेर पडतात आणि त्यांच्यासाठी कुठेतरी एक कमी मदतीचा हात, एक सहकार्य आहे, आपल्या चेहऱ्यावर आनंद यावा आणि निश्चित आपण निरोगी आयुष्य जगावं याच्यासाठी हा एक प्रयत्न आहे। शिवसेनेचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। हॉस्पिटलचे सगळेच सन्माननीय ट्रस्टी असतील, आमचे डॉक्टर आशिष भंडारे असतील, या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख अनिल शिंदे साहेब, बाबूशेठ टायरवाले, माझे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विशेष कार्यक्रम 8 दिवस शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक भागाभागामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत हा वाढदिवस गेला पाहिजे। तर आमच्या नेत्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून अशीच महाराष्ट्राची सेवा घडो एवढंच या ठिकाणी बोलतो।
विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवसानिमित्त आनंद ऋषी हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप हा कार्यक्रम नगरसेवक शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केला आहे. त्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे सर्वांचं आभार मानतो आणि येणारे 8 दिवस एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध अशा कार्यक्रमांचं समाजोपयोगी अशा कार्यक्रमांचं आयोजन नगरसेवक शिवसेनेच्या वतीनं हाती घेण्यात आलेलं आहे. पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या वतीनं आमचे धर्मवीर आणि भैया राठोड हे असल्यापासून शिवसेनेचं काम सुरू आहे. त्याच पद्धतीनं काम पुढील काळात देखील शिवसेनेकडनं सुरू राहील. त्यानंतर आमचे शुभ दिवशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहर शिवसेनेतर्फे जे शिबिर आयोजित केलं आहे. सर्वांची नावं घेणं शक्य नाही, पण शहराचे महापौर, त्यानंतर माजी महापौर शिंदेसाहेब असतील, संभाजीराजे कदम असतील, कवडे साहेब असतील, दत्ता भाऊ असतील. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की 80% समाजकारण आणि 20% समाज राजकारण. ह्या पाठबळावरती आज हे सगळे शिवसैनिक नगरसेवक आज नगर शहरामध्ये धीरीने काम करू राहिले आणि नक्कीच राज्यामध्ये अहिल्यानगरचं नाव हे पुढे नेल्याशिवाय राहणार नाही या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहर प्रमुख सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले, तर आनंद ऋषी हॉस्पिटलचे डॉक्टर भंडारी यांनी आभार मानले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचा आज 60वा वाढदिवस. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की जी बाळासाहेबांचे विचार, जी बाळासाहेबांची जी शिकवण आहे त्या विचारावरच या ठिकाणी शिवसेना चालत आलेली आहे. त्याच पद्धतीने धर्मरक्षक अनिल भैया राठोड यांनी या नगर शहरामध्ये शिवसेना उभी केली आणि त्या शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व आज आपण पाहतोय की नगर जिल्ह्यात नव्हे तर सर्वत्र एक झंझावात भैयाच्या रूपाने आम्हाला एक आशीर्वाद रूपी देऊन गेलेला आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त की समाजकीय आणि आरोग्यदायी असा काही उपक्रम केला पाहिजे. आमचे मित्र संभाजीराव कदम यांनी या ठिकाणी आज फलवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आनंद ऋषी हॉस्पिटल म्हटलं की आपण पाहतोय की या ठिकाणी आनंद ऋषी महाराजांचे जे विचार आहे त्या विचाराला प्रेरित होऊन या ठिकाणी जैन समाजाने या ठिकाणी या हॉस्पिटल उभा केलं आणि त्याला महानगरपालिकेने या ठिकाणी ही जागा दिली. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब गरजूवंत असे लोक या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी फलवाटप केलं पाहिजे. त्याच पद्धतीने साहेबांचे जे विचार आहेत त्या साहेबांच्या विचाराच्या हिशोबाने या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम या 7 ते 8 दिवसामध्ये होणार आहेत. मी साहेबांना निरोगी आयुष्य लाभो. आणि प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहिल्यानगर.